तर नमस्कार मंडळी, मी चित्रा वाडेकर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. आणि आज आहे आमच्या दादाची हळद. सकाळी झाला आहे साखरपुडा. दादा आमचा दाखवते कुठे आहे तो. खरं सांगा कुठे गेला तो. तर मंडळी हा आहे बंगला जिथे आमचा नवरदेव थांबलेला आहे. आणि इथे खाली समोर बघताय जी ही खाली घरं दिसत आहेत. तर इथे घरं जी दिसत आहेत तिथे आहे नवरीचा रूम. आणि हे बंगला जो आहे हा त्यांचाच आहे. खरं तर बरीच वर्ष झाली या बंगल्याला. बघताय तुम्ही जरा जुना झाल्यासारखा आहे. तर बंगल्याचं अवतीभोवतीचं वातावरण मस्त हवेशीर आहे, एकदम भारी. बघा सगळीकडे मस्तपैकी हिरवळ आहे. पावसातनं वातावरण कसलं भारी असेल ना इकडलं, आहे ना. एखाद्या पिक्चरचं शूटिंग वगैरे इकडेच झालं असेल तर भारी नाही. मराठी पिक्चरचं शूटिंग म्हणजे इथून पण आहे. हा बघ इकडे झोपला आहे. तर नवरदेव आमचा इथे झोपलेला आहे. नवरदेव उठ, नवरदेव. आज हळद आहे काय आहे काहीच नाही. एवढा कधीच झोपलाय. आता ऍक्टिंग कर द्या. मला फोन करून बोलला ये तू ये ये. उठ उठ. असला व्हिडिओ कोणीच बनवला नसेल. तिथं नवरदेवाला झोपेत न उठवलेला. हा फुल चिंबिंब म्हणजे राजापूरची गंगाले आमचं विकी जाऊन आले. आणि आपले पाप जेवढे पण केलेले सगळे पाप केले असतील धुवून देते. आमच्या आकाशला नाही तर ना त्याने त्यालाही केलेत. आम्ही व्हिडिओ घेतलेत, फोटो घेतले. गर्दीच गर्दी असेल नाही. मस्त नदी का मस्त होती. असं वाटतं उडी घालावी खायला. नदी भारी नदी. मगाशी मी नदीवर गेलेच आम्ही लोक. दादाच्या सासरी आल्यावर लय मजा आहे आपली. वेळ की नाही विकी. आणि राजापूरची गंगा पण आहे. पण आता जेवढी हीट आहे ना त्यावरून असं वाटतं पाऊस लवकर येईल वाटत. कारण सकाळी पण वातावरण झालेलं आणि जरा जरा थेंब पाऊस येतोय जातोय. हा सकाळी साखरपुड्याला पण असं जरा पावसाचं वातावरण झालं होतं. पाऊस पडतोय. चला आता हळदीची तयारी करा. कुर्ते बिरते आणले की नाही येलो. तू का व्हाईट. तू येलो घातला पाहिजे ना. हा ट्विन करतो. मला ना सारखं असं संशय येतोय की इकडचीच एक बघितलेली सारखी वाटते. आणि तो सारखा तिकडे सारखा नाचत होता. प्रणय गोल गोल फिरवत. प्रणय नुसता गुंडा घालतोय. ह्याने टोपी काढून ठेवले आणि घालून ठेवले. समझ रहे हो आप समझ रहे हो. एकदम आणि सेम टोपी एकदम फुल ह्याच आहे. हा बसलाय शांत. अरे काय टेन्शन नाही. हा फिरतो तिकडे गोल गोल. गडबड आहे काहीतरी. कुछ ना कुछ तो गडबड जरूर है. काहीतरी आहे. सांगून ठेव मला. बघ आतली मीच आहे. आतली त्यामुळे पटकन असं होऊ शकतं. पटकन तू बाबाजींना सांगितलंस ना चट मागणी पडबे. आम्ही चिडवतो असं काय नाहीये. असं काय विषय नाहीये. त्याला बघायची तर पुण्याचीच बघायची की नाही रे. म्हणजे तिला माहेर जवळ पडेल असं. पोरं गावावर जातो व्हिडिओ घेते म्हणून बोलत तर मनात बोलत नाही. आता व्हिडिओ बंद केला की लगेच प्रणय सांगायला नाव आहे ना प्रणय. हा सांगशील. नावच पाहिजे मला कॉलेज इथं एवढं नाव आंबा. राजापूरचा आंबा. आता असे अख्खे गेलेत ना. आता फोडी फोडी बाहेर पडतील. अरे 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 एक ते डान्स करायचा की नाही, प्रॅक्टिस कशी करायची आहे, कोणतं गाणं गायचं आहे, सगळं मोठं गहीर असं डिस्कशन. त्याबरोबर राजापूरचे आंबे आणलेले तर ते कापायचे ते पण डिसाईड करायला एवढा टाइम घालवते. तर डान्स होईल की नाही त्याची पण शक्यता खूप कमी आहे.
नवऱ्यासारखा फेटा तो काय टोपी हा नवऱ्यासारखं जॅकेट मेहंदी मेहंदी तर किती रंगली पण ती भेटली पाहिजे ना कोण आहे ती तो बोलतो सगळ्या दिसतात पण नावच नाही माहिती कोणाची नाव आहे त्याला पाहिजे तसं फुल त्याला भेटलं नाहीये मेहंदीवर नाव शोधायला भेटलंय मोठी काटे किती ते पण विकी बघून झालं आता गपचूप माझं कोणा सांगायचं त्याचं त्याने बघून ठेवलं टेन्शन खट कोणाला होतोय तिथे विचार नंबर कधी लागतोय विकी बघून ठेवले रॉंग नंबर लागायचं बोलतो मला सांगून पण ठेवलं नंबर करू नको ना तू नक्की करून ठेवू नको ना टेन्शन नको मी नाही सांगत कोणाला फक्त एवढंच बोललं असं चुकून नाही ते प्रेमामध्ये निघून गेलं माझ्या रॉंग नंबर अरे काय हिंदी दे आपल्याला दीदी ठरतंय की नाही दीदी हिंदी दे मेहंदीवर नाव आहे तुझ्या लग्नाच्या वेळी एवढा विचार केला होतास काय चला तर मंडळी आता आम्ही तयार होतो मस्तपैकी नवऱ्याला तर उठवलं आहे आंबे वगैरे खाऊन झाले सगळ्यांचे आणि डान्स कोणता काही ठरवायचा ते बघू आता पण आज आता हळद आहे तर हळद एन्जॉय करायची आहे आणि सगळ्यात आधी पहिलं तयार व्हायचं आहे आणि नवरीला पण मला वाटतं थोडंसं मेकअपची गरज आहे म्हणजे फोटो वगैरे काढणार आहे तर तिला पण थोडं तयार करते आधी मी पण तयार होते कारण मग नवरीला तयार करीन तर बघूया आता चला सासू हळद लाव ग थोडी, सासू हळद लाव ग थोडी, नवरा सासूला हात जोडी, नवरा सासूला हात जोडी. चला 5 जण भाऊजीने लावून दे. कोणाला लावायची तुम्ही लाईन मला सांग.
चला ए माझा फोटो काढा. आणि पिढा नाही करायचं. दोघे येणार ना आता. तर म्हणजे हळदीला सुरुवात झालेली आहे आता आणि मुलाकडची हळद मी लावून घेतलेली आहे. आता मुलीकडे जाते. मागे मांडव बघते तुम्ही घातलेलं आहे तिकडे. आता सगळेजण नाचतायत.
इकडे आता जेवणाच्या पंक्ती बसलेल्या आहेत. सगळेच नाचून आता दमून मस्तपैकी आता जेवायला बसलेले आहेत. जेवणात आहे सगळं व्हेज जेवण, कारण आज आहे शनिवार. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओच्या शेवटी मी हे सांगू इच्छिते की आहे ना, उद्या आम्ही चाललो आहे राजापूरच्या गंगेसाठी. आणि जवळच आहे गंगा, त्यामुळे म्हटलं भेट दिल्याशिवाय राहायचं नाही आणि वेळेचा पुरेपूर उपयोग करून घेणार आहोत, कारण वेळ खूप कमी आहे. लगेचच आपल्याला लग्न अटेंड करायचं आहे. तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच कसं काय आहे ते. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.